पनवेल महापालिकेच्या हद्दीतील प्राणी आणि पशुपालकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महापालिकेच्या वतीने पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाचा उद्देश प्रभागानुसार सेवा पुरवण्याचा असून आरोग्याचा दर्जा उंचावणे हा देखील आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत लहान मोठ्या प्राण्यांवर प्राथमिक उपचार, लहान शस्त्रक्रिया, रेबीज प्रतिबंधक लसीकरण, आरोग्य शिबिरे आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे। यामुळे शहराच्या दुर्गम भागातील प्राण्यांसाठी देखील सहज आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर पाळीव प्राण्यांसह भटक्या प्राण्यांसाठी देखील आरोग्य सेवा सहज उपलब्ध होईल। नवीन पनवेलमधील पोदी येथील प्राणी निर्बीजीकरण केंद्रामध्ये भटक्या श्वान व मांजरींचे निर्बीजीकरण, शस्त्रक्रियेनंतरची निगा व प्राथमिक उपचार देखील करण्यात येणार आहेत। या फिरत्या दवाखान्यासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक करण्यात आले असून त्यानुसार सेवा दिली जाणार आहे। या उपक्रमामुळे महापालिका क्षेत्रातील पशुपालकांना आपल्या प्रभागातच दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असून अनेक पाळीव प्राणी व भटक्या प्राण्यांना थेट लाभ होणार आहे। हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त आरोग्य विभाग, पनवेल महापालिका यांनी केले आहे। 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधा असतील, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींबाबतीत अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत, ज्याचे नागरिकांना सेवा मिळावी। त्या अनुषंगानेच आपण प्राण्यांकरता विशेषतः स्ट्रे ॲनिमल्स जे आहेत, पाळीव प्राणी असतात, त्याच्याबरोबरच भटकी जनावरं जी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विचार करून लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे पशुवैद्यकीय फिरता दवाखाना सुरू केलेला आहे। दवाखाना असावा अशी मागणी बरेच दिवसांपासून होती। याकरिता आपण जागा महापालिका उपलब्ध करून घेऊन ते तयारसुद्धा करणार आहे, परंतु जागा घेणं आणि ते नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध करणं या मधल्या कालावधीमध्ये आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्या दाराशी जाऊन, नागरिकांच्या घराजवळ जाऊन ही सेवा उपलब्ध व्हावी ह्याचा विचार करून हा फिरता दवाखाना महापालिकेने 2 सुरू केलेले आहेत। म्हणजे 2 आपण दवाखाने सुरू केलेले आहेत। यासाठी आपण वारानुसार त्या प्रभागानुसार आपण ठिकाणं निश्चित केलेली आहे, जेणेकरून नागरिकांना घरापासून अत्यंत जवळ ही सेवा उपलब्ध होईल। त्याचप्रमाणे त्या भागातील जी भटकी जनावरं आहेत त्या जनावरांना म्हणजे कुत्रे असतील, मांजरे असतील आणि इतर मोठे पशु देखील असतील, तर ह्या जनावरांना देखील आपल्या घराजवळच त्यांना सुविधा मिळावी यासाठी महापालिकेचा प्रयत्न असणार आहे। यामध्ये आपण प्राण्यांचे लसीकरण असेल, त्यांच्यावरती प्राथमिक उपचार असतील, त्याचप्रमाणे छोट्या प्रमाणावरती स्टिचेस टाकायचे असतील तर अशा प्रकारचे जखमावरती उपचार करणं, असे प्रकार आपण ह्या सेवा आपण ह्यातून देणार आहोत। त्याचप्रमाणे आपण पाळीव प्राणी म्हणजे पाळीव कुत्रे असतील, पाळीव मांजरे असतील यांच्या देखील वॅक्सिनेशन, त्यांचं लसीकरण या गोष्टी खाजगी दवाखान्यामध्ये ज्या थोड्या महागड्या ह्याच्यामध्ये मिळतात, अशी नागरिकांची एक इच्छा असते की हे महापालिकेने सेवा उपलब्ध करून द्यावी। त्या अनुषंगाने आपण पाळीव प्राण्यांना देखील यामध्ये लसीकरण असेल, त्यांच्यावरती उपचार असतील याची देखील सुविधा आपण उपलब्ध करतो आहे। याकरता दोन्ही फिरत्या दवाखान्यामध्ये आपण एक डॉक्टर असणारे MUSC डॉक्टर आहेत, म्हणजे मास्टर्स झालेले आहेत, आणि त्यांच्याबरोबर एक सहाय्यक असणारे, एक मदतनीस असणार आहे, अशी 3 लोकांची टीम, ड्रायव्हर असणारे अशी 4 लोकांची टीम असेल। संपूर्ण लागणारं औषधं असतील आणि किमान उपकरणं जे आहेत ते सगळे आपण ह्या रुग्णवाहिकेमध्ये आपण म्हणजे रुग्णवाहिका नाही फिरत्या दवाखान्यामध्ये आपण उपलब्ध करणार आहोत।